देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची आज बैठक. संध्याकाळी ताज लँड्स एंड इथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. मतदारसंघातील प्रश्न आणि कामांबाबत उद्धव ठाकरे घेणार माहिती. जळगावमध्ये क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं आज उद्घाटन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते होणार उद्घाटन. जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. नुकसान भरपाईच्या अध्यादेशाची होळी करत निषेध. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं. 17,348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा. गेल्या 4 वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर. धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाचे धनंजय मुंडेंना आदेश. करुणा शर्मा पोटगी प्रकरणावर न्यायालयाचे आदेश. ठाणे पुण्यासह 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. हवामान खात्याकडून 23 जूनपर्यंत येलो अलर्ट. नाशिकमध्ये पावसामुळे जुना वाडा कोसळला. मुसळधार पावसामुळे वाडा कोसळल्याची स्थानिकांची माहिती. 700 पेक्षा जास्त धोकादायक आणि जुन्या वाड्यांना नोटीस. महाबळेश्वर तापोळा मार्गावर दरड कोसळली. जेसीबीच्या मदतीनं काम सुरू. पावसामुळे अडथळे. महाबळेश्वर तापोळा 27 किलोमीटर रस्त्याची पाहणी पूर्ण. आणि धुळ्यातील शिंदखेडा फाट्याजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी तर 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.